नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या दवणे आजींच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाभारतातली अजून एक गोष्ट सांगते. ज्या वेळेला हे आपलं कौरव पांडवांचं युद्ध झालं, त्यावेळेला अशी पद्धत होती की जे आपल्या आजूबाजूचे राजे आहेत त्यांच्याकडे आपण मदत मागायची. बघा गीतेमध्ये पण आहे, शैबेश्च नरपुंगवहा वगैरे, म्हणजे शिबी राजा होता आणि कोण युधामन्यू होता, विराट होता, द्रुपद होता. अशी विविध राजांची नावं गीतेमध्ये सांगितलेली आहेत की हे राजे लोक त्याच्यात समाविष्ट होते. त्यांच्याकडे कौरवांनी म्हणा किंवा पांडवांनी म्हणा अशी मदत मागितली होती. कोणाच्या बाजूने कोण उभा आहे, कोणाच्या बाजूने कोण उभा आहे, हे आपल्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर अशी पद्धत होती की आपल्याला जर मदत हवे युद्धात, तर आपण त्या राजाची मदत मागायची आणि मग ते त्यांच्या बाजूने लढायचे. पण झालं असं काय झालं माहीत नाही. दक्षिणेत त्यावेळेला जो राजा होता, त्या राजाकडे ना कौरव गेले मदत मागायला, ना पांडव गेले मदत मागायला. मग त्या राजाला पण चिंता वाटायला लागली की उद्या आपल्यावर जर काही प्रसंग आला तर आपल्या बाजूने कोण उभं राहणार. ना कौरव उभे राहणार, ना पांडव उभे राहणार. तर करायचं काय. मग शेवटी तो दक्षिणेतला, म्हणजे दक्षिण भारतातला, आता जे आपलं साऊथ आहे, तिकडचा राजा शेवटी श्रीकृष्णाकडे आला. आणि त्यांनी कृष्णाला सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून. तर कृष्ण बोलला, बोला ना, काय बोलायचं आहे. तर त्यांनी सांगितलं, हे बघा, आता हे कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे. मुळात हे युद्ध मला मान्य नाही देवा, हे युद्ध मला मान्य नाही. कारण हे भावाभावांमध्ये युद्ध आहे. बघा किती राजा विचारी आणि चांगला होता तो. आणि खरंच भावाभावांनी कधी आपसात लढू नये. जेव्हा दोन भाऊ एकत्र भांडतात किंवा लढतात तेव्हा तिसऱ्याच माणसाचा कुणाचा तरी फायदा होतो. तर तो राजा म्हणतो की मधुसूदना, मला हे युद्ध मान्य नाही, कारण हे दोन भावांमधलं युद्ध आहे. तर कृष्ण म्हणतो, बरोबर आहे. तर तुमचं पुढे काय म्हणणं. पण म्हणे या दोन भावांचं युद्ध आहे, तर या दोन भावांपैकी एकही जण माझ्याकडे मदत मागायला आला नाही. ठीक आहे मग. तर म्हणे मग मी आता, मला प्रश्न पडला, मी युद्ध कोणाबरोबर करू. तर मला जर हे युद्ध मान्य नाही, तर आता माझा थोडा वेगळा विचार आहे. तर कृष्ण म्हणतो, मग सांगा ना, तुम्ही एवढा विचार करून आलात तर सांगा तुमच्या मनात काय ते बोला, तुम्ही मनमोकळेपणे बोला. तर हा म्हणतो की मी कोणाच्याही बाजूनी युद्ध करणार नाही. माझ्याकडे त्यांनी मदतही मागितली नाही आणि मला हे युद्ध मान्य सुद्धा नाही. कारण दोन भावांनी मिळून तिसऱ्या शत्रूशी युद्ध करायचं का दोन भावांनी आपसातच युद्ध करायचं, हे मला मान्य नाही. तर मी पण आता तटस्थ राहणार आणि मी असं करीन देवा की ह्यांचं युद्ध चालू आहे, तर त्यांची खाण्यापिण्याची सोय तर व्हायला पाहिजे ना. युद्ध करणारे युद्ध करतायत. आता ते मल्लच असणार ना चांगले त्यांकड. त्या तलवारी आणि भाले उचलायचे म्हणजे सुद्धा ते केवढ्या जड असतात. आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या तलवारी सुद्धा 150-150 किलोच्या होत्या. तर त्यावेळच्या त्या किती जड असतील. आणि अशा मल्लांचं खाणं करणं म्हणजे काय चेष्टा आहे का. पण तो दाक्षिणात्य जो राजा असतो तो म्हणतो की ह्या लोकांच्या जेवणाची सोय काय. तर हा म्हणतो की खरंच आहे, बरोबर आहे. तर म्हणाला, मग मी ह्या सगळ्यांचं जेवण मी करीन. सकाळ संध्याकाळचं जेवण मी त्यांचं बनवीन. तर कृष्णालाही बरं वाटतं. कृष्ण म्हणतो ठीक आहे. आणि तेव्हा तो त्यांचं जेवण तयार करतो. दाक्षिणात्य राजाने यांचा जेवणाची जबाबदारी घेतली की युद्ध झाल्यानंतर त्या सैनिकांना जे जेवण लागेल ते जेवण मी पुरवीन. पण व्हायचं असं की ते जेवण बरोबर पुरायचं. जेवण म्हणजे कधी जास्त व्हायचं नाही, कधी कमी व्हायचं नाही. तर शेवटी कोणीतरी त्याला विचारलं की काय रे, तुला एवढा अंदाज कसा परफेक्ट की हे इतकेच जेवण लागणार, तितकंच कधी सैन्य जास्त मरेल, कधी कमी मरेल, बरोबर आहे ना. मग तुझं जेवण परफेक्ट कसं व्हायचं. तेव्हा तो बोलला, हे रोज संध्याकाळी कृष्ण माझ्याकडे यायचा आणि तिथे त्यांनी एक छान असं बाऊल ठेवलं होतं सुंदर. आता राजेच ते लोक, त्यांच्याकडे काय आपल्यासारखं साधं थोडं असणार. त्याच्यात त्यांनी काय ठेवलं होतं, भुईमुगाच्या शेंगा ठेवल्या होत्या. तर कृष्ण काय करायचा, बोलता बोलता त्या भुईमुगाच्या शेंगा फोडायचा, खायचा आणि टरफलं बाजूला ठेवायचा. खायचा, फोडायचा, खायचा आणि टरफल बाजूला ठेवायचा. मग कृष्ण गेल्यावर तो म्हणाला, मी ती टरफलं मोजायचो, किती त्यांनी शेंगा खाल्ल्या. एवढ्या शेंगा खाल्ल्या म्हणजे तेवढ्या पटीत आज माणसं मरणार आहेत. मग मी तेवढ्या माणसांचा स्वयंपाक कमी करायचो. आणि या हिशोबाने म्हणजे ते कृष्ण म्हणतो ना, मीच सगळं आहे. आपण बोलतो ना काय,
उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सगळं कृष्णातच आहे. उत्पन्न करणाराही तोच आहे, स्थिती म्हणजे आपलं पालन करणाराही तोच आहे आणि सगळ्याचा नाश करणाराही तोच आहे. त्याच्यामुळे कृष्ण सगळं स्वाहा करायचा. तो किती स्वाहा करायचा हे तो राजा मोजायचा आणि त्याप्रमाणे त्या हिशोबाने तो स्वयंपाक करायचा. आणि त्यावेळेला त्यांनी दोन्ही पार्ट्यांना म्हणजे कौरवांच्याही बाजूला आणि पांडवांच्याही बाजूला अन्न पुरवलं. त्या सैनिकांची भूक भागवली. म्हणून कृष्णाने त्याला वरदान दिलं की ह्याच्या पुढे जगात तुझं अन्नछत्र चालेल. आणि आता बघा उडुपी रेस्टॉरंट किती असतात सगळीकडे. हा उडुपीच्या साऊथच्या लोकांना मिळालेला कृष्णाचा आशीर्वाद आहे. म्हणून आपल्या भारतात उडुपी लोकांचे जास्त रेस्टॉरंट आहेत आणि ती छान चालतात. हा कृष्णाचा आशीर्वाद आहे. बाळांनो, गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.